हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत पदार्थ खायला आवडत असतील तर आता तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण 1 मे पासून पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये जे कमर्शियल गॅस आहेत तर त्या गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. जवळपास 900 रुपयांनी ही वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच आता जे हॉटेल चालक आहेत, हॉटेल मालक आहेत तर त्यांना याचा सगळा फटका बसतो. त्यामुळे एकूणच जर गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली तर आता तो जो मेन्यू आहे तर त्या मेन्यूमध्ये सुद्धा त्यांना वाढ करायला लागणार आहे. नेमकं काय म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. आपण आता एका हॉटेलमध्ये आलोत आणि ते व्यावसायिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशीच बोलणार आहोत. आपण पाहिलं तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तशाच आहेत, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत तर त्यांच्या किमतीत अचानकपणे आणि मोठ्या अमाऊंटने ही जी रक्कम आहे तर ती वाढलेली आहे. काय याचा सगळ्याचा परिणाम आपल्या हॉटेल व्यवसायावर होतो? एकदम एवढी म्हणजे 1000 रुपयाची, मिनिमम 1000 म्हणजे 1000 रुपयाची, 990 म्हणजे 1000 रुपयाची वाढ एकदम झाली. आता ही अपेक्षित नव्हती आपल्याला की एवढी एकदम होईल म्हणून. हे भविष्यामध्ये असं एकदम कधीच झालेलं नाही आहे, हे पहिल्यांदा असं झालं. मॅक्झिमम कसं आहे 100-200 रुपयाची वाढ ही आपण अपेक्षित करू शकतो की बाबा तेवढी काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे वाढतील किंवा काही प्रॉब्लेम आहे. परंतु एकदम 1000 रुपये म्हटलं की ते खूपच जास्त, आमच्यासाठी जास्त झालं, कारण आमचा बिझनेस जो आहे हा कमी मार्जिनवरती चालतो. बरं, आता आपण पाहिलं सुरुवातीला जो गॅस आहे तर त्याच्या किमती मला वाटतं 2071 की 78 असं काहीतरी होतं आणि आता हे 1000 रुपयाने वाढलेत म्हणायला लागेल, 2-3 रुपयांचा फरक आहे. तर मग आता गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे तर तुम्ही तुमचे जे मेन्यू कार्ड आहे तर त्या मेन्यू कार्डमध्ये तुमचे जे पदार्थ आहेत तर त्या पदार्थांच्या पण किमतींमध्ये वाढ केली आहे का? आत्ता सध्या 1 तारखेला हे अपडेट झालं. आता 1 तारखेला अपडेट झाल्याच्या नंतर लगेच आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तर काय आम्हाला शक्य झालं नाही अपडेट करायला, परंतु ते आता आम्हाला अपडेट करावंच लागेल. कारण आम्हाला जे मार्जिन राहत होतं तेच मार्जिन जर गॅसमध्ये जर जाणार असेल तर आम्हाला साहजिक मेनूमध्ये वाढ करावंच लागेल आणि मेनूमध्ये जर वाढ केली तर हा परिणाम आमच्या धंद्यावर पण होणार, ग्राहक कमी होतील याच्यामध्ये. आत्ता सध्या काय प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे अचानक जी दरवाढ झालेली आहे या सिलेंडरची तर त्याच्यामुळे आता तुम्हाला हॉटेल व्यावसायिक म्हणून काय काय प्रॉब्लेम्स आहेत? हेच की जे आम्हाला शिल्लक राहते पैसे, म्हणजे त्याच्यामध्ये मार्जिन राहते, आपला बिझनेस त्याच्यावरती समजा चालतो तर तेच मार्जिन आता ह्याच्यामध्ये जायला लागले सिलेंडरमध्ये. तर असा प्रश्न आहे की बाबा हॉटेल बंद करायचं का आपले मेनू कार्ड वाढवून त्याच्यामध्ये ते कव्हर करायचं. आणि जे आता हे करणार तुम्ही जे अमाऊंट वाढवणार मेन्यू कार्डवर तर ती साधारण किती टक्क्यांनी वाढेल अंदाजे? तरी पण एक 10 ते 20% वाढवच लागणार आहे त्याच्यामध्ये, तरच आम्हाला त्यामध्ये परवडेल म्हणून. आणि फक्त गॅसच वाढवून राहिलं नाही. गॅसमुळे काय झाले, प्रत्येक गोष्ट आम्ही जो किराणा माल घेतो, बाकी जो बाकी माल घेतो तो ही प्रत्येक गोष्ट ती गॅसमुळे वाढली. आम्ही पुढे विचारायला गेलो तर ते म्हणतात की बाबा गॅसमुळे आम्हाला पण हे गॅसवर बनतं, दही तूप सगळ्या गोष्टी समजा ह्या बनतात, तर त्या गॅसवरती हे प्रोसेस होते. तर ते पण गॅस वाढवल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही हॉटेलमध्ये वाढली. त्याच्यामुळे फक्त सिलेंडर वाढल्यामुळे सगळ्या पूर्ण परिणाम हा सगळ्या गोष्टींवर आला आहे. नक्कीच. तर अशा प्रकारे जे हॉटेल व्यावसायिक आहेत तर त्यांना अनेक समस्या आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून हे जारी करण्यात आलेले आहेत जे दर आहेत ते. सुरुवातीला 2078 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर, त्याची किंमत आता 3071 रुपये झालेली आहे. त्यामुळे अचानक जे दरवाढ झालेले आहे तर त्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक चालकांना जे मार्जिन मिळायचं तर ते मार्जिनच त्यांचं यामध्ये जातं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता या सगळ्याबाबत आणखी हॉटेल व्यवसाय चालक जे आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की ही जी दरवाढ झालेली आहे गॅस सिलेंडरमध्ये तर त्याच्यामुळे त्यांना नेमका काय परिणाम झालेला आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं तर यांच्याकडून हे गॅस सिलेंडर तर दर वाढलेले आहेत. तुम्ही इथे हे कशावर हे करताय, निखारा वगैरे हे केलाय तर ते पण तुम्ही ऑप्शन म्हणून न ठेवला का? हो, कारण गॅस वाढल्यामुळे आम्हाला काही गॅसचे दर त्या ठिकाणी परवडत नाही, म्हणून आम्ही हे लाकडावरच्या शेगड्या म्हणजे कोळशा लाकडावर चालणाऱ्या शेगड्या मागवल्यात आम्ही, म्हणजे त्याच्यावरती चालू केले. परंतु त्याच्यावर सुद्धा चालू करून काय होतं, धुरामुळे ह्याच्यामुळे जे आमचे कामगार आहेत ते टिकत नाही तिथं, तो सुद्धा परिणाम. ते काही ऑप्शन थोड्या दिवसापुरते किंवा असू शकतात, परंतु कंटिन्यू तर काय ते नाही करू शकत आम्ही. नक्की.
तर यांनी हे जे व्यवसाय चालक आहेत तर त्यांनी आता जो पर्याय निवडलेला आहे तर त्यांनी इथे लाकडाचा जो निखारा असतो तर त्याचा पर्याय निवडलेला आहे आणि अशाच प्रकारची परिस्थिती खरं तर पुणे शहरातल्या सगळ्याच हॉटेल व्यावसायिक चालक जे आहेत तर त्यांची पाहायला मिळते. तर त्यामुळे नेमकं काय काय असणार आहे आपण आणखी अशा बऱ्याच हॉटेल चालकांकडे जाणार आहोत आणि त्यांची या दरवाढीवर काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहोत. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.